नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। मैतीसाठी जाणाऱ्या दुचाकीस्वार मुलाचा डोजरच्या धडकेत जागेतच मृत्यू, तर वयोवृद्ध वडील गंभीर जखमी। वयोवृद्ध आईवडिलांचा आसराच हरपला। नातेवाईकांच्या घरी मरणाला जात असलेल्या बाप लेकाच्या दुचाकीला डोजरने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार मुलाचा जागेतच मृत्यू झाला, तर वयोवृद्ध वडील गंभीर आहेत। या घटनेत मुलाचा जागेतच मृत्यू झाल्याने वयोवृद्ध आईवडिलांचा एकमात्र आसरा हरपला आहे। ही घटना आज सकाळी 9 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील आंबेडकर चौक परिसरात डॉक्टर आशिष खोटेले यांच्या दवाखान्यात समोर घडली। शंकर मुकरन बावनकुळे, वय अंदाजे 29 वर्षे, राहणार इटान असे घटनेतील मृतक युवकाचे नाव आहे, तर मुकरन बावनकुळे असे गंभीर जखमी असलेल्या वडिलांचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार घटनेतील वडील आणि मुलगा नातेवाईकांकडे मय्यत झाल्याने इटान इथून भिंडाळा येथे मैतीसाठी जाण्यास निघाले। दरम्यान वाटेत लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथे आंबेडकर चौक परिसरात डॉक्टर आशिष खोटेले यांच्या दवाखान्यासमोर एक डोजर ट्रॅक्टर इटांच्या दिशेने फिरवत असताना त्या ट्रॅक्टर डोजरच्या रोडरने त्या दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली। धडक इतकी जोरदार होती की ज्या रोडरने अर्थातच ट्रॅक्टर डोजरच्या समोरच्या भागाने दुचाकीला धडक दिली, तो लोखंडी रोडर वाकला आणि दुचाकी समोरून चेंदामेंदा झाली। चौकातील घटना असल्याने चौक परिसरातील तथा आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी तोबा गर्दी केली। गर्दी बघून ट्रॅक्टर डोजर चालकाने त्याचे ताब्यातील वाहन सोडून पळ काढला। घटनास्थळी जमलेल्या जमावांनी लगतच असलेले खाजगी डॉक्टर आशिष खोटेले यांचे दवाखान्यात प्राथमिक उपचारार्थ दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित करून वयोवृद्ध वडील गंभीर असल्याची माहिती दिली। काही काळ घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली। या माहितीवरून लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस हवालदार सतीश सिंगंजुळे, पोलीस हवालदार जवनजार, होमगार्ड दीपक बुर्ले आदींनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला आणि तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद व्हायची होती। या घटनेतील मृतक मुलाच्या आईला काही दिवसांपूर्वी पॅरालिसिस झाल्याने तिचा उपचार सुरू होता। तसेच वयोवृद्ध आईवडिलांचा एकमात्र आसरा असलेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने आईवडिलांचा आसरा हरपला आहे। या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे। लाखांदूर पोलीस विभागामार्फत पुढील कारवाई सुरू आहे।